नमस्कार. आता बघा हे दीर जाव त्यांची गाडी गेली पहिली. उद्या आम्ही जाणार आहोत. उद्याचं दाखवते तुम्हाला. हे बघा आज आम्ही निघालो. आम्ही कधी संध्याकाळच्या वेळेला 7-7:30ला कधी गावावरून निघालो नव्हतो. बघा कशी व्हिडिओ दिसते आहे. संध्याकाळची वेळ फर्स्ट टाईम निघालो. असं आम्ही 5-5:30पर्यंत कधी निघतो, पण 7-7:30ला कधी निघालो नव्हतो. वेगळंच वाटते. नंतर मग अगदी जेवायला आलो आम्ही 8-8:30ला. थोडं बाहेर पाऊस पडत होता. आम्ही गेल्यापासून पाऊसच पडत होता. तुम्हाला जातानाची व्हिडिओ दाखवली मी. थोडं छान सूप घेतलं गरम गरम. आणि आता आपण माझ्या जुन्या रूमवरती परत जाऊया. हा सगळा सामान हे माझी मुलगी श्वेता. दुसऱ्या दिवशी त्यावेळेला पूजा होती, त्यामुळे ती गूळ चिरत होती पुरणपोळीसाठी. आता हे सामान मग आम्ही काय केलं, आधी पूजा करून घेतली. म्हटलं चला नंतर आपण सामान शिफ्ट करूया. कामापुरतं सगळं नेलं होतं तिकडे, आणि मग नंतर म्हटलं सामान शिफ्ट करूया. तर आधी माझा पहिला दिवस बघा, जेव्हा पूजा झाली त्यानंतर उत्तरपूजा होते. भटजी आले उत्तरपूजेसाठी. त्यांनी उत्तरपूजा केली. मग घरात आम्ही हे सगळं मग देवाचं वगैरे उचलायचं होतं, सगळं आवरायचं होतं. ते आवरून घेत होतो. इकडे सगळं आवरतं आहे. ही माझी ना हॉलमधली खिडकी आहे. छान खिडकीतून व्ह्यू दिसतो. सुनबाई झाडू काढते आहे, सगळं आवरते. आता ते तिकडे ना सामान आहे सुनबाईंच्या आईने आणलेलं. थांबा तेही आपण बघूया. त्या दिवशी काय पूर्ण बघता आलं नाही, बघूया आपण. आणि हे सगळं देवाचं आवरतायत. खिडकीतून व्ह्यू बघा किती छान वाटतो. मस्त मेट्रो जाते आहे. खालून गाड्या हायवे आहे. हायवेच्याच बाजूला बिल्डिंग आहे, त्यामुळे हे असं दिसतंय. छान दिसतं बाहेर. 12वा माळा आहे जरा वाकेला. नंतर मग काय करायचं, चहा वगैरे ठेवला. सकाळी आता थोडकंच आणलं होतं. असं काय पूर्ण व्यवस्थित काय करायचं काय मार्केट माहिती नाही. मग इडलीचं पीठ मागवलं. इडली करूया म्हटलं. थोडं सांबार वगैरे असं करून होऊन जाऊ दे सकाळी. त्यात काय झालं, हे सगळं होतंच, हे आवरायचं होतंच. आणि माझी मैत्रीण त्या दिवशी आली नव्हती. ती बापरे नाही मी आज त्या दिवशी मला कसं तरी यायला नाही मिळालं. आज तर मी येणार, तुझं तू आवर, आम्ही येऊन जाणार. म्हटलं ठीक आहे. एक पुतणी यायची होती, तीही येणार होती. तीही आली. ही पुतणी आहे. आणि ही माझी मैत्रीण अगदी जीवाभावाची. मुलं शाळेत जात होती तेव्हाची मैत्री आहे. म्हणजे मुलं शाळेत जात होती, आम्ही बाहेर बसायचो तेव्हाची ही मैत्री आहे. पण खूप अगदी जीवाभावाची झाली आहे. तिचे घरातले आमच्या घरातले सगळे एकत्र. आता तुम्हाला मगाशी मी आपल्या घरातलं सामान दाखवत होती ना, ते सगळं सामान आम्ही दुसऱ्या दिवशी इकडे शिफ्ट केलं. हे बघा, हे असं बघता एक एक पिशव्या येत आहेत. पोटात गोळा येतोय बघा बघून. इतका नातवाचं झालीच आहे काही ना काहीतरी. हे एवढं सगळं सामान पूर्ण हॉल भरला आहो. आता कुठे ठेवायचं काय. तसं आम्ही ना फक्त इलेक्ट्रॉनिक म्हणजे मशीन आणि फ्रीजच आणलं. बाकी काही छोटं मोठं आणलं नाही. इकडेच सोफे वगैरे इकडेच बनवले गेले. आणि मग पण छान सेट केलं, कारण माझ्या मुलांनी ना खूप छान रूमचं अरेंजमेंट केली. त्यामुळे सगळं हे सामान ना जिथल्या तिथे राहिलं. आम्ही ना हे सामान पॉर्टरने मागवलं. म्हणजे ते हॉर्स पॅकर्स अगदी खोके पॅक करून असं काही नाही, कारण जास्त करून कपडे वगैरेच होते म्हणून. पण छान येतं, ते पण व्यवस्थित आणतात अगदी. आता ही माझी मुलगी त्या दिवशी घाईघाईने गेलेली, मग ती आली. तिला बोलवलं भावाने की ये म्हणून, आता नवीन रूमची जरा मजा घे. मग ती आली. पावसाचा टाईम बघा, छत्र्या निघत आहेत बाहेर. पाऊस पण अचानक आला. आम्ही आल्यावरती सगळं हे करून ठेवलं होतं. मग आता ते कुठे, आता काय सगळ्या जागा फिक्स होईपर्यंत आम्ही एक गोष्ट सगळीकडे शोधत राहणार आहोत. मग हे जरा सगळे बॅगा काढल्या तेव्हा कळलं की छत्र्या इथे आहेत म्हणून. ते छत्र्या बाहेर काढल्या.
आता मुलीची मुलं आलेत वगैरे, एन्जॉय चाललाय, मस्ती चालली आहे मुलांची. दोघं तिघं एकत्र असले आणि सेम एजचे असले ना की आणखीन मस्ती चालू असते. ते बघ चालू झालं. असं सगळं माझा पहिला दिवस बघितलात तुम्ही. नंतर आता सगळं शिफ्टिंगचं बघितलं. अगदी सगळं जिथल्या तिथे आता आमचं हळूहळू लावून झालं. आता छान सेट झालंय सगळं. आता तुम्हाला मी एकदा घराची म्हणजे सगळं कसं आहे, बेडरूम वगैरे सगळी तुम्हाला मी दाखवणार आहे. ती एक व्हिडिओ मी करणार आहे. आता काय झालं आहे, अहो रूमवरती आलो, शिफ्टिंगचं होतं सगळं आणि नंतर मग पुन्हा काही ना काही कार्यक्रम, त्यामुळे वेळच नाही मिळाला. अहो आता मी म्हटलं ना सुनबाईच्या आईने काय दिलं तुम्हाला दाखवते, ते बघा. हे तुपाची बरणी आणि 5 ही देवाची भांडी. ते अर्धी पूजेला काढली. हे खोबरं आहे. हे वाटाणे आहेत. म्हणजे आमच्याकडे धान्य देतात. आता पहिल्यांदा अगदी सगळं असं भरभरून द्यायचे. आता कसं शास्त्र म्हणून आपण हे करतो. आता कुठे पहिली पद्धत राहिली आहे, तरी त्यांनी बरंच काही आपलं. आणि मग ती भांडी वगैरे देतात, ताटं वाट्या, ते नाही दिलं त्यांनी, आपला ओव्हनच दिला. असं सगळं हे पण तुम्हाला थोडं थोडं दाखवलं. असं सगळं लाईक करा, शेअर करा. आणि पुढची व्हिडिओ आपण पहिला आपला किचनमधला पदार्थ बघूया. पहिली रेसिपी बघूया पहिल्या नवीन किचनमधली. नमस्कार.